आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिप्ला कंपनीच्या निसिप या ज्या टॅबलेट आहेत त्या व निसिप प्लस या ज्या टॅबलेट्स आहेत या दोन टॅबलेट्स विषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर ह्या ज्या निसिप टॅबलेट आहेत त्यामध्ये नायम्युसिलाइड हे औषध 100 मिलीग्रॅम इतकं आहे, तर निसिप प्लस या ज्या टॅबलेट आहेत त्यामध्ये नायम्युसिलाइड 100 मिलीग्रॅम त्याच्यासोबत पॅरासिटेमॉल 325 मिलीग्रॅम इतकं आहे। तर ही औषधं कोणकोणत्या परिस्थितीमध्ये वापरली जातात याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेऊया। त्याच्यासोबत यामध्ये कोणकोणते साईड इफेक्ट्स आहेत आणि ही औषधं वापरताना काय काळजी घ्यावी ही सर्व माहिती घेणार आहोत। सर्वात पहिले मित्रांनो, या दोन्हीही ज्या टॅबलेट्स आहेत त्या दोन्हीही प्रिस्क्रिप्शन ड्रग आहेत, अर्थात शेड्यूल एच मध्ये येतात। तुम्ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन ही औषधं खरेदी करू शकत नाही, वापरू शकत नाही। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध योजनेशिवाय ही औषधं वापरू शकत नाही। आता आपण पाहूया की कोणकोणत्या परिस्थितीमध्ये हे औषध वापरलं जातं। तर यामध्ये जे नायम्युसिलाइड जे औषध आहे, आता तुम्हा सर्वांना माहिती की निसिप प्लस मध्ये पॅरासिटेमॉल आहे आणि पॅरासिटेमॉल हे संवेदनाशामक आहे। पण मग या निसिप टॅबलेट्समध्ये जे नायम्युसिलाइड हे औषध आहे ते काय काम करतं बघूया। तर जे नायम्युसिलाइड औषध आहे ते आहे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग, अर्थात ते एक सूज कमी करण्यासाठी व वेदना थांबवण्यासाठी काम करणारं औषध आहे। एनएल्जेसिक आहे, वेदना कमी करतं। तर कोणकोणत्या परिस्थितीत ही औषधं वापरली जातात पाहूया। तर ही जी औषधं आहेत नेसिप, खास करून नेसिपी जे औषध आहे ते वेदनाशामक आहे। संधिवात तुम्हाला त्रास असेल त्यामध्ये वापरलं जातं। त्याच्यासोबत मध्ये अंगदुखी, पाठदुखी, त्याशिवाय जर आपली जी रक्तवाहिनी शिरा वगैरे असतात त्यामध्ये रक्त साकळलं असेल त्यामुळे वेदना होत असेल त्यासाठी वापरलं जातं। महिलांमध्ये मासिक पाळीनंतर ज्या वेदना होतात त्याच्यासाठी हे औषध वापरलं जातं। वेदनाशामक आहे, अंगदुखीसाठी, संधिवातासाठी, पाठदुखीसाठी, डोकेदुखीसाठी वापरलं जातं। थोड्याफार प्रमाणात ताप सुद्धा या औषधामुळे कमी होतो। निसिप प्लस मध्ये पॅरासिटेमॉल आहे त्यामुळे ताप पण थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतो, तर यासाठी हे औषध वापरलं जातं। आता अतिशय महत्त्वाची साईड इफेक्ट मित्रांनो, कुठलंही नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग असेल तर त्याचे काही साईड इफेक्ट आहेत कॉमन, जसं की ॲब्डोमिनल पेन, थोडंफार तुम्हाला पोटात वेदना होऊ शकतात। त्यानंतर उलटी, मळमळल्यासारखं होऊ शकतं, पित्ताचा त्रास होऊ शकतो, थोडंफार अल्सर म्हणजे तोंड येणं वगैरे, पित्ताचा त्रास हे एकदम पुढच्या रेअरली होतं। हे पित्ताचा त्रास तर होतच होतो आणि पोटामध्ये थोडंफार दुखू शकतं। कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, संडासला होताना समस्या होऊ शकते। तर हे काही साधारण साईड इफेक्ट आहे। आता अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो, हे जे नायम्युसिलाइड औषध आहे ते 12 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांमध्ये हे औषध वापरायचं नाही आहे। आणि त्याच्याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट, या औषधावरती सुद्धा तसं नमूद केलेलं आहे, लक्षात घ्या। हे जे औषध आहे नायम्युसिलाइड याच्यावरती स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे। सलग 10 दिवसांपेक्षा जर तुम्ही हे औषध कंटिन्युअसली वापरत असाल तर तुम्हाला लिव्हरला खूप मोठी हानी होऊ शकते, तुम्हाला लिव्हर फंक्शन टेस्ट करावी लागू शकते। लिव्हरला खूप हानिकारक ठरणारं औषध आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात हे औषध वापरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे हे जे यामध्ये जे नायम्युसिलाइड हे जे औषध आहे त्याच्यावरती अमेरिका व युरोप या देशांमध्ये बंदी आहे। भारतामध्ये फक्त पेडियाट्रिक लहान मुलांच्या वापरासाठी या औषधावर बंदी आहे, बाकी हे औषध सर्रासपणे भारतामध्ये चालतं। मला माहीत नाही अद्याप का भारतामध्ये या औषधावर बंदी नाही आलेली, पण याचे जे साईड इफेक्ट आहेत आणि लिव्हरला जास्त हानिकारक ठरतं त्यामुळं बाहेरच्या देशामध्ये या औषधावर बंदी आहे। या गोळ्यांचा अतिसेवन हानिकारक ठरू शकतं। याच्यावरती सुद्धा तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की सलग जर तुम्ही 10 दिवस याचा वापर करत असाल तर लिव्हरला हानिकारक ठरू शकतं आणि लिव्हर फंक्शन टेस्ट करावी लागू शकते। त्यामुळे स्वतःच्या मनानं हे औषध कधीही खाऊ नका। त्याशिवाय ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी हे औषध वापरायचं नाही आहे। अगदी नेसिप असो किंवा नेसिप प्लस असो, हे औषध गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी वापरायचं नाही। दारू पिणाऱ्यांनी सुद्धा हे औषध वापरायचं नाही, हे औषध लिव्हरसाठी खूप हानिकारक ठरतं। तर ही काही महत्त्वाची माहिती आहे या औषधाबद्दल। हे औषध परिणामकारक ठरतं। अंगदुखी, डोकेदुखी यासाठी खूप चांगलं वेदनाशामक हे औषध आहे, पण तरीसुद्धा याचे साईड इफेक्ट खूप आहेत। अमेरिका, युरोपमध्ये याच्यावरती बंदी आहे। भारतामध्ये फक्त लहान मुलांच्या वापरासाठी या औषधावर बंदी आहे। तर ही काही माहिती आहे या औषधासंदर्भात। त्यामुळे या औषधाचा अतिसेवन करू नका, स्वतःच्या मनानं वापरू नका। तुमच्या डॉक्टरांनी जितका डोस सांगितला आहे तेवढंच वापरा। ही माहिती कशी वाटली खाली कमेंटद्वारे कळवा। चॅनलवर